आपण आता बघतोय अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरममध्ये तुम्हाला सर्वात जास्त जर का वापर करायचा आहे तर जे थिअरम त्याच्या आधी घेतलेले किंवा जे नॉर्मली प्रॉब्लेम म्हणून शिकवलं त्यांनी ते आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. तुम्हाला ही एक सब फिगर दिलेली आहे आणि अँगल एमकडे कॉन्सन्ट्रेट करायचे. तुम्हाला एमकडे जर बघितलं तर हे ऑप्ट्यूज अँगल आहे, म्हणजे मराठीत तुमचं येणार ते विशाल कोन. आणि ॲक्यूट म्हणजे आता विशाल कोन त्रिकोण आहे हा आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल असतं ते. ओके. मग तुम्ही जे पायथागोरसचे थिअरमचं ॲप्लिकेशन वापरताय ते आपण इथं प्रयोग करून बघूया. तर पहिले ही एक फिगर येईल आणि दुसरी ही येते. ह्या अपोलोनियसमध्ये विशेष अजून काय आहे की जितकं बी एम आहे तितकंच एम सी आहे. बी एम आणि एम सी सारखं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इक्वेशन नंबर 1 लिहितोय आपण. ती जी लिहितोय ना ती इक्वेशन कशी येणार, इन ट्रायंगल तुमचं आलं ए एम बी. हे बघा एम जो आहे हा विशाल कोन. विशाल कोणासमोरची जी बाजू आहे ती आली तुमची ए बी स्क्वेअर, ती सर्वात मोठी असते, इज इक्वल टू ए बीला सोडून अजून 2 बाजू आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत, बी एम आणि ए एम. हे परपेंडिक्युलर, हे जे डॉटेड दाखवलेलं असतं हाईट, ही हाईट काहीच कामाची आहे पण ती त्या फिगरचा पार्ट नाही आहे, ते फक्त परपेंडिक्युलर हाईट दाखवण्यासाठी असतं. मग तुमचं आलं ए एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर. ऑप्ट्यूज अँगल आहे म्हणजे प्लस, विशाल कोन आहे म्हणजे प्लस. आणि मग आता इथं डी पॉईंट दिलेला आहे बरोबर. तर काय घ्यायचं, एम पासूनचं डी पर्यंतचं अंतर आणि एम पासूनचं बी पर्यंतचं अंतर त्याला टॉईस करायचं. 2bm इंटू काय आलं तुमचं एम डी. ही कुठली इक्वेशन आली, इक्वेशन नंबर 1. अगेन आता आपण जर का इन ट्रायंगल, आता दुसरं कोणतं आहे तुमचं ए एम सी. इथं जरी बघितलं तर एमच्या समोरील जी साईड आहे, बाजू आहे ती आली ए सी स्क्वेअर इज इक्वल टू अदर 2 साइड्स ए एम अँड एम सी, ए एम स्क्वेअर प्लस एम सी स्क्वेअर. ऑब्विसली ॲक्यूट अँगल आहे म्हणजे लघु कोण आहे, तर ते येणार 2 इंटू हे बघा एम पासूनचं डी पर्यंतचं अंतर आणि एम पासूनचं सी पर्यंतचं अंतर. सो 2mc इंटू एम डी. आता इथं आपण जर ऑब्विसली बघितलं बी एम इज इक्वल टू एम सी. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज ए सी स्क्वेअर ॲज इट इज, ए एम स्क्वेअर नो प्रॉब्लेम ॲट ऑल, प्लस एम सी स्क्वेअर, एम सी स्क्वेअर, एम सीच्या जागी आपण बी एम म्हणा किंवा एम बी लिहू शकतो. तर आपण घेतलं एम बी स्क्वेअर मायनस ट्वाईस. आता बी एम आणि एम सी काय आहे सेम. सो आता आपण परत इथं एम बी करून घेऊ आणि तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी इथं परत एम बी इंटू एम डी केलं. फक्त सेकंड नंबरचं जे ॲक्यूट अँगलचं ट्रायंगल आहे त्याच्यात आपण चेंजेस केले ते लक्षात ठेवायचे आणि त्याला इक्वेशन नंबर 2. आणि थर्ड स्टेप काय आहे अपोलोनियसची, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. बघा मग लेफ्ट हँड साईड ॲड केलं आहे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू डायरेक्ट करतोय हा ए बी आणि ए सी. हे ए एम स्क्वेअर आणि ए एम स्क्वेअर, किती एम स्क्वेअर आहे 2am स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर आणि एम बी स्क्वेअर, किती एम बी स्क्वेअर आहे. आता तुम्ही इथं जर व्यवस्थित बघितलं
तर जर इथं एका जागेवर प्लस एक्स वाय आहे आणि अनदर साईडला मायनस एक्स वाय आहे किंवा प्लस 2x वाय आणि मायनस 2x वाय आहे, तर प्लस आणि मायनस जेव्हा ॲडिशन करतो तर कॅन्सल होऊन जातात. तसंच इथं प्लस 2mb md आहे आणि इथं मायनस 2mb md आहे, तर हे दोघंही काय होऊन जाणार तुमचे कॅन्सल्ड. काय होतील ते कॅन्सल्ड. बघा हे कॅन्सल होऊन जाईल का, जस्ट ड्यू टू प्लस अँड मायनस. आणि mb आणि mb तर लिहिलंय आपण. ओके, सो हेच काय तुमचं अपोलोनियस थिअरम आहे. आता बघा मी फिगर ड्रॉ करतोय विदाउट ड्रॉइंग. बघा हे जितकं ना तितकंच पुढे हवं आहे. हे आलं तुमचं ए, हे आलं बी आणि सी. तुम्हाला प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेटमध्ये असे प्रॉब्लेम येतील आणि जेव्हा तुम्हाला ऑब्झर्व करायचे तर कसं करणार की तुम्हाला माहिती आहे बी एम आणि एम सी सारखं आहे. एम हे मीडियन आली तुमची, हे ऑप्टिज आणि हे ॲक्यूट अँगल आहे. मग तुम्ही जर बघितलं, प्लीज बघा इथं तुम्ही बघू शकता की ए बी आणि ए सी हे जे टॉप वरच्या दोन आहे हे सारख्या नाही आहे, हे फक्त एक सिम्बॉल दाखवत आहे. हे लेफ्ट हँड साईडला आहे आणि त्यांचा स्क्वेअर केला आहे. आणि ही जी मधली लाईन आहे याला टॉईस केलं, हे मीडियन आलं. तुम्ही बी एम ही घेऊ शकता किंवा एम बी ही घेऊ शकता आणि एम सी ही घेऊ शकता. का, कारण हे जर एक्स आहे तर हे एक्स आहे, हे जर वाय आहे तर हे वाय आहे. पण आपण नॉर्मली पाठ करताना काय केलं, टॉईस ए एम स्क्वेअर प्लस टॉईस एम बी स्क्वेअर, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू. जर तुम्हाला एम सी स्क्वेअर विचारला असेल कॅल्क्युलेशनमध्ये, बाकीच्या गोष्टी दिल्या असतील तर बी एम आणि एम सी सारखं मग हे घेऊन घ्यायचं. मग कसं लिहिलं जाईल, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2mc स्क्वेअर. ते पॅटर्न फॉलो करा. काय फॉलो करा, पॅटर्न फॉलो करा. ना की ते अपोलोनियस पाठ करत बसा. अपोलोनियसच्या वरच्या दोन साईड्सचा स्क्वेअरची सम इज इक्वल टू मीडियन स्क्वेअर त्याचे टॉईस आणि हे जे मीडियनचे जे दोन साईड होत आहेत त्याची पण टॉईस करून स्क्वेअर करायची लेंथची. आलं लक्षात.